हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. हमनवा भाग 4. मला बोलायचंय तुझ्यासोबत. इथे माझी झोप उडाली आणि तुला गाढ झोप कशी काय लागतेय? विकल्पने थोडं मोठ्या आवाजातच शार्वीसोबत बोलायला सुरुवात केली. आपण स्वप्न नाही बघत विकल्प रात्री अपरात्री आपल्या रूममध्ये शिरलाय हे बघून शार्वी मोठ्यानेच ओरडायला जाणार, पण त्याआधीच विकल्पने तिच्या ओठांवर दाब देत तिला अडवलं. तिचा आवाज बाहेर पडूच दिला नाही. विकल्पचा हात तोंडावरून दूर करण्याच्या झटापटीत तिचा स्वतःचाच तोल गेला आणि ती बेडवर आडवी झाली आणि विकल्प तिच्यावर. आता पुढे आवाज करू नकोस, तुझ्यासोबत बोलायला आलोय मी, विकल्प म्हणाला. पण तो तिच्या नजरेत पार डुबून गेला. तिच्यावरून बाजूला व्हायचं भानच त्याला राहिलं नव्हतं. तिने भरलेली तिची नजर सुद्धा त्याला तशीच वाटत होती जशी समायराची होती. शार्वीने स्वतःची ताकद वापरत विकल्पला स्वतःवरून बाजूला केलं. बेडवर पडलेली ओढणी उचलून तिने स्वतःभोवती घेतली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये यायची? रागातच तिने विकल्पला विचारलं. हाच प्रश्न मी तुला विचारायला आलोय. तुझी हिंमत कशी झाली लग्नाला हो बोलायची? मी मामासोबत त्याच संदर्भात बोलायला गेलेलो आणि अचानक तू येऊन बोलतेस मला लग्न करायचंय. नक्कीच काहीतरी प्लॅन असणार तुझा. तुझा प्लॅन काय आहे ते खरं खरं सांगायचं मला. विकल्प स्वतःच्या मूळ रूपात येतच म्हणाला. विकल्पला आता काय उत्तर द्यावं हा विचार शार्वी करू लागली. आता बोलणार पण आहेस की असंच शांत बसणार आहेस? विकल्प तिच्यावर ओरडला. शार्वी सुभेदार आहे मी, शांत बसणाऱ्यातली तर अजिबात नाही. आताच्या आता मोठ्या मोठ्याने ओरडून सगळ्यांना गोळा करणार. शार्वीच्या बोलण्यात एक वेगळाच ॲटिट्यूड होता. थोड्या वेळापूर्वी तिच्यात दिसणारी समायरा जणू आत्मा बनून तिच्या शरीरातून बाहेर पडताना त्याला दिसू लागली. शेंबडी, विकल्पने रागातच तिच्याकडे पाहिलं आणि स्वतःशीच तो पुटपुटला. शार्वीने त्याचे ओठ वाचले, त्यामुळे रागाने ती चांगलीच खवळली होती. काय बोललास? मोठ्यानेच ती ओरडली. तिने जर अजून आरडाओरडा केला तर घरातल्यांची झोपवून नक्कीच होणार, कारण शार्वीच्या रूमला लागूनच आजीची रूम होती. त्यात आजीची झोप इतकी कमी की मध्यरात्री तिच्या रूम बाहेरून कोणी शतपावली जरी केली तरी ती अंथरुणातून उठून बसायची. हे बघ, मी तुझ्यासोबत वाद घालायला अजिबात आलेलो नाही. मला फक्त एवढं सांग, अचानकपणे लग्नाला का तयार झालीस? तुझी नार्को टेस्ट करायला वेळ नाही लागणार मला. खिशात आणलेलं इंजेक्शन शार्वी समोर धरतच विकल्प म्हणाला. दबक्या आवाजातच त्याने शार्वीच्या मनात भीती निर्माण केली. स्वतःला पाहिजे ती गोष्ट समोरच्याकडून घडवून आणायला त्याला सहजच जमायचं. नार्को टेस्ट? विकल्पच्या हातातील इंजेक्शन बघून शार्वी थोडीशी घाबरली. हे एक इंजेक्शन दिलं ना तर सगळं खरं खरं बोलायला लागशील, असं म्हणत विकल्पने इंजेक्शन हलकसं प्रेस केलं, त्यामुळे त्यात असणाऱ्या लिक्विडचे काही थेंब उडाले. शार्वीने तिला वाटणारी भीती आवंड्यासोबत गेली. आपण घाबरलोच नाही असे भाव तिने चेहऱ्यावर आणले. मला भीती वगैरे नाहीये दाखवायची, मोठ्याने ओरडून सगळ्यांना गोळा करेल, शार्वी म्हणाली. तू ओरडशील आणि घरचे येतील, पण तू घरच्यांना काहीच सांगू शकणार नाही, कारण घरचे तुझ्या रूममध्ये येईपर्यंत मी हे इंजेक्शन तुला दिलेलं असेल. तू झोपेतच ओरडली असशील असा समज त्यांचा होईल. मी इथेच कुठेतरी लपून बसेल. घरच्यांना कळून पण देणार नाही की मी तुझ्याच रूममध्ये आहे. आता ओरडायचं की नाही हे तुझं तू ठरव, विकल्प म्हणाला. शार्वी इंजेक्शनला असणारी टोकेरी सुई बघतच राहिली. घाबरलीस तर? विकल्प हसतच म्हणाला. मी अजिबात घाबरत नाही, शार्वी खांदे उडवतच म्हणाली. पण बोलता बोलता विकल्पापासून थोडे मागे सरकून बसली. म्हणूनच असं लाईट चालू ठेवून झोपतेस ना? विकल्पने म्हटले. ह्या घरचं बिल कमी येतंय म्हणून लाईट चालू ठेवून झोपते. तुला काय करायचंय? माझ्या रूममध्ये मी कसंही झोपेल. तू आधी माझ्या रूममधून बाहेर हो, मोठानेच त्याला दाखवत शार्वी म्हणाली. विकल्पने हातातील इंजेक्शन तिच्या नाकाजवळच धरलं. तसं तिने भीतीने मान मागे केली. मामा बरोबर बोलतो तुला. ह्या घराचं नुकसान करायलाच तू जन्माबरोबर आलीस.
विकल्पने रागातच म्हटली. तू? विकल्पावर तर्जनी रोखतच शार्वी पुढे काही बोलणार, पण त्याआधीच विकल्पने तिची तर्जनी पकडली आणि तिचा हात खाली केला. फालतू बडबड करणं बंद कर आणि लग्नाला हो का बोललीस ते सांग, आणि खरं खरं सांगायचं. खोटं बोलायच्या भानगडीत पडलीस तर ह्यात असलेलं औषध तुझ्या जेवणात टाकेल आणि मग तुझ्याकडून खरं काय ते बोलवून घेईल मी. विकल्पने तिला मुद्द्यावर आणलं. मला मुंबईत जायचंय म्हणून मी लग्न करते. मला चांगलीशी ऑफर मिळाली. कंपनीच्या न्यू क्लोथसाठी फोटोशूट आहे. ती कंपनी मुंबईत आहे. आजी आणि पप्पा तर मला जाऊ देणार नाही. दुसरं ऑप्शन नाही माझ्याकडे, म्हणून हो बोलली मी लग्नाला. शार्वी म्हणाली, एका छोट्याशा ॲडव्हर्टाईजसाठी तू माझ्या जीवावर उठलीस. मी आत्ताच आजीला तुझी सगळी नाटकं सांगणार. विकल्प रागातच तिच्या समोरचा उठला. शार्वीने त्याचा हात पकडत त्याला पुन्हा बेडवर बसवले. त्याने काय होणार आहे? लग्न तर असं नाही तर तसं आपलं होऊनच राहणार. किती दिवस पळायचं त्या गोष्टीपासून? तुला तुझं करिअर बनवता आलंय, पण मला नाही बनवायला देत आहेत ही लोक. मी मुंबईत हॉस्टेल पण बघितले. मी तिथे राहीन. तुला त्रास पण नाही देणार. आय प्रॉमिस. विकल्पचा उजवा हात स्वतःच्या दोन्ही हातात पकडत त्याला विनवणी करतच ती म्हणाली, सोपं आहे का हे सगळं? तुझ्या मॉडेलिंग बद्दल घरी आजीला कळलं मग? विकल्पने विचारलं. नाही कळणार. जे फोटोशूट होणार ते इंडिया बाहेर पब्लिश होणार. मी सगळी माहिती काढली. तुझ्या पण डोक्याला टेन्शन नाही आणि माझ्या पण नाही. तू तेरे रास्ते, मैं मेरे रास्ते. शार्वी म्हणाली. विकल्पने तिच्या हातून हात सोडवला. नको जास्त विचार करूस, म्हातारा होशील. शार्वी म्हणाली. तिच्यासोबत काहीही न बोलता विकल्प तिच्या रूममधून जाऊ लागला. हो की नाही तेवढं तर सांग. त्याची वाट अडवतच शार्वीने विचारले. अजिबात नाही, आणि आता बाजूला हो. रागातच विकल्पने शार्वीला बाजूला केलं. शार्वी बेडवर येऊन पडली. विकी चिकी प्लीज. शार्वी म्हणाली. काय बोललीस? विकल्पने रागातच विचारलं. तोच दरवाजावर कोणाची तरी थाप पडली. शार्वी. आजीचा करारी आवाज तिथे घुमला. विकल्प भीतीने कापू लागले. दरवाजा उघडासाठी गेलेला तो हात घाबरतच त्या बंद दरवाजाला बघून मागे मागे येऊ लागला. मागे येऊन शार्वीसोबत त्याची टक्कर झाली. त्याच्या टक्करने तिचा तोल जाऊन पडणार त्याआधीच त्याने तिला सावरलं. शार्वी त्याला बाजूला करत दरवाजा उघडायला म्हणून पुढे आली. तिच्या कमरेला पकडत त्याने तिला मागे ओढलं. काय करतेस? आजी आहे बाहेर. मला असं रात्री अपरात्री तुझ्या रूममध्ये बघून काय समजेल ती? विकल्पने ओठ अगदी तिच्या कानाजवळ नेतच तिला विचारली. जे समजायचं ते समजू दे. तू तर माझा बँड वाजवायला बसलास, मग तुला लपवून मी तुझी का मदत करू? तसं पण ॲटिट्यूड दाखवत होतास ना मला, त्याचं काय? शार्वीने सुद्धा तिचे ओठ त्याच्या कानाजवळ नेत म्हटलं. तिच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या शब्दांनी विकल्पला जणू गुदगुल्यात झाल्या. तो पटकन तिच्यापासून लांब झाला. आज शार्वी जवळ आलं आपल्याला असं का होतं हेच त्याला कळत नव्हतं. शार्वीने त्याला बाजूला केलं आणि ती दरवाजा उघडायला जाऊ लागली. या वेळेला विकल्पने तिचं पोट दाबतच पुन्हा तिला बेडवर बसवली. खरं तर हे सगळं त्याच्या नकळत घडत होतं. त्याच्या स्पर्शात कसलीच वासना नव्हती. तू बोलशील तसं करूयात, आपण लग्न करूयात, पण मॉडेल बन. आज मला आजीपासून वाचव. विकल्पने दोन्ही हात तिच्या समोर जोडले. अब आया ऊंट पहाड के नीचे. तिने दोन्ही हात झटकतच ॲटिट्यूड मध्ये म्हटलं. शार्वी, दरवाजा उघड. आजी खमक्या आवाजातच म्हणाली. आजी मागोमाग तिला तिच्या वडिलांचा आवाज सुद्धा आला. वॉशरूम मध्ये लप, बाकी मी सांभाळून घेईन. शार्वी म्हणाली. विकल्प तिथून जाणार, पण त्याआधी शार्वीने त्याचा हात पकडला. प्रॉमिस कर, आधी जे बोललास तसंच करशील. शार्वी म्हणाली. यमराज तिथे दारात उभा असताना तू प्रॉमिस कसलं मागतेयस? विकल्पने विचारलं. प्रॉमिस कर आणि जा. शार्वी हट्ट धरतच म्हणाली. प्रॉमिस. एवढं बोलून विकल्प वॉशरूम मध्ये लपायला गेला. तेव्हा ना आजीने दरवाजा ठोकून ठोकून संपूर्ण परिवाराला एकत्र केलं होतं. टेबलवर ठेवलेल्या तांब्यातलं पाणी ओंजळीत घेत शार्वीने स्वतःवर शिंपडलं. थकलेले भाव चेहऱ्यावर आणत तिने दरवाजा उघडला. आजी. रडतच ती आजीच्या गळ्यात पडली.
दरवाजा उघडायला एवढा उशीर कसा काय झाला? आजीने विचारलं. पोटात गडबड होते. परत तसंच होतंय. 5वी वेळ. मम्मी. रडतच शार्वी मोठ्याने ओरडली आणि पोट धरत ती वॉशरूममध्ये शिरली. बाहेरचं पचत नाही म्हणून 1000दा सांगितलं हिला, पण ही पोरगी ऐकेल तर खरं. जयवंत म्हणजे शार्वीचे वडील म्हणाले. मुलीवर प्रेम भरपूर होतं, पण कधी तिला तसं जाणवूच दिलं नाही. मीठ साखरेचं पाणी आण. आजीने विकल्पच्या आईवर हुकूम सोडला तसं ती पाणी आणायला गेली. यांना बाहेर घेऊन जा प्लीज. विकल्पने शार्वीसमोर दोन्ही हात धरले. विकल्पसोबत काहीही न बोलता शार्वी बाथरूम मधून बाहेर पडली. थकलेला चेहरा करत ती आजीसमोर आली. सगळ्यांना बाजूला करत ती स्वतःच्या रूम बाहेर पडली. कुठे चाललीस? आजीने विचारलं. डॉक्टरकडे. असंच सुरू राहिलं तर मी मरेल ग. मला लग्न करून मरायचंय. असं तसं नाही मरायचंय. मोठे मोठे डायलॉग म्हणत शार्वी विकल्पच्या खोलीबाहेर उभी राहिली. या वेळेला तर तो टेरेसवर असतो. आता परत जिने चढून टेरेसवर जाऊ मी? शार्वी केविलवाना चेहरा करतच घरच्यांना पाहू लागली. कोण टेरेसवर असतं? विकल्पच्या वडिलांनी विचारलं. विकल्प, माझा होणारा नवरा. शार्वी उत्तरली. एवढ्या रात्रीचं तिथे काय करत असतो तो? शार्वीच्या वडिलांनी तिला विचारलं. मी काही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. तुमचं तुम्ही जाऊन बघा, शार्वी म्हणाली. शार्वीच्या बोलण्यावर घरातील मंडळी थोडी गंभीर झाली. सगळ्याच टेरेसच्या दिशेने विकल्पला बघायला गेले. हे बघून शार्वी पळतच रूममध्ये आली आणि तिने विकल्पला स्वतःच्या रूममध्ये जायला सांगितलं. स्वतःच्या रूममध्ये आल्यावर विकल्पला थोडंसं हायसं वाटलं. टेरेसवर तर कोणीच नाही. आजीने शार्वीला विचारलं. मग आज झोपेत चालला नसेल. नेहमी झोपेत चालत तिथेच जात होतो. मला आता बरं वाटतंय, झोपू शकते मी. जाम देतच शार्वी म्हणाली. तुझी मुलगी अजब आहे रे जयवंता. आता तर पोट बिघडलं म्हणून रडत होती आणि आता काय झालं? आजी विचारात पडली आणि सोबत घरचे सगळेच. हे मीठ साखरेचं पाणी. विकल्पची आई ग्लास घेऊन आली. तूच पिऊन टाकते. याच्या पोरीने नाके नऊ आणलंय. आयशीला जन्मताच खाऊन मोकळी झाली, आता आम्हाला पोचवायला बसलीये. आजी रागातच म्हणाली. धापा टाकतच ती स्वतःच्या रूम मध्ये निघून गेली. आजी रागातच बोलत होती. विकल्पच्या रूम मध्ये तिने डोकावून पाहिले. तो गाढ झोपला याची खात्री करून ती स्वतःच्या खोलीत गेली. स्थळ स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये सकाळचे 9 वाजले तरी युग झोपेत होता. अविराचा हात स्वतःच्या हातात पकडून गाढ झोपला होता. त्याला असं गाढ झोपलेलं अविरा पहिल्यांदाच बघत होती. खूप गोड दिसत होता तो झोपेत. त्याच्या हातून स्वतःचा हात तिने सोडवला आणि कालच्याच विचारात ती हरवून गेली. खरं तर रूममध्ये कशी आली हे सुद्धा तिला नीट आठवत नव्हतं. आरशात ती स्वतःचं प्रतिबिंब बघत होती. अंगावर ते कपडे नव्हते जे काल घालून ती युग सोबत बाहेर फिरायला गेलेली. डोकं धरतच ती काल जे काही घडलं ते सगळं आठवत होती. युग झोपेतच बिछाण्यावर हात फिरवू लागला. अविरा आपल्या शेजारी नाही हे बघून त्याने डोळे उघडले. अविरा शेजारी नाही हे बघून ताड करून बेडवरचा उठून तो बसला. आरशासमोर उभी असलेली अविरा त्याला दिसली तसं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. घाबरवलंच ना ग स्वीटहार्ट, युग म्हणाला. आपण रूम मध्ये कधी आलो? अविरा त्याच्या बाजूला बसतच त्याला प्रश्न करू लागली. रात्रीच, युगने तिच्या मांडीवर डोकं टेकतच उत्तर दिलं. माझे कपडे कोणी बदलले मग? अविराने विचारलं. वेटरला बोलवलं चेंज करायला. युग उत्तरला. काय? अविरा मोठ्यानेच ओरडली. मीच बदलणार ना ग स्वीटहार्ट, अजून कोण बदलणार? आणि मला खरं खरं सांग, तू माझ्यावर नाराज का होतीस? युगने असा प्रश्न केल्यावर अविरा थोडी गंभीर झाली. काय उत्तर असेल अविराचं? कळेलच पुढील भागात. कथा प्रत्येक टप्पा घेऊन पुढे जाईल. जर तुम्ही कमेंटला आळस करणार असाल तर मी सुद्धा पुढील भाग लिहायला आळस करेन. टीट फॉर टॅट कुठल्या तरी स्टोरीत कोणीतरी शिकवलंय. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.